या दोन्ही विभूतींची नावं घेण्याचाच अधिकार नाही. हिंदू मिलच्या स्मारकासाठी फार मोठा संघर्ष झाला. लोक रस्त्यावर उतरले. तेव्हा कुठे सरकारनं 2015 साली त्या संदर्भातली एक भूमिका घेतली आणि प्रत्येक वेळेला तारखांवर तारखा दिला जातात. एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी होईल आणि बिंदू मिलमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण होईल. या सरकारला खेळांची मैदानं ताब्यात घेऊन ती बिल्डरांना विकून त्यावर 5 स्टार हॉटेल्स आणि मॉल्स बनवण्याच्या योजना तातडीनं पुढे नेता येतात. पण डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक, महामानवांचं स्मारक, छत्रपती शिवरायांचं स्मारक पूर्ण करता येत नाही. आखाती युद्धाचा आणि स्मारकाचा संबंध काय? नाही, आखाती युद्ध जे आहे हे आता साधारण 35 दिवसापूर्वी, तुम्ही 35 दिवसापूर्वी सुरू झालेल्या आखाती युद्धाचं खापर स्मारक पूर्ण होत नाही त्या संदर्भात कसं काय फोडू शकता? नरेंद्र मोदींनी सांगितलं आखाती युद्धाचा भारतावरती काही परिणाम होणार नाही. मग तरी फडणवीस असं कसं काय? फडणवीस मोदींचा अपमान करतायत. आखाती युद्धाचा भारताच्या जनजीवनावरती, कामकाजावरती काही परिणाम होणार नाही हे जर देशाचे प्रधानमंत्री सांगतायत, मग आखाती युद्धाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कसं काय थांबू शकतं? कठीण आहे. त्यासोबत तुम्ही एक पत्र लिहिलेलं आहे फडणवीस यांना विदर्भातल्या एका खाणीच्या संदर्भात, लॉयड खाणी आहे. असंख्य खाणी आहेत. प्रदूष विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं खाण उद्योगानं उत्पात माजवलेला आहे. 4 दिवसापूर्वी माझ्याकडे एटापल्ली तालुक्यात असंख्य राजकीय सामाजिक कार्यकर्ते आले आणि त्यांनी त्यांची वेदना मला सांगितली की ही जी लॉयड स्टील नावाची कंपनी आहे ही भारतीय जनता पक्षाची जणू काय भागीदार असल्याच्या पद्धतीने तिथे उत्पात माजवते. पाण्याचे झरे, तलाव याच्यामध्ये खनिज मिश्रित संपूर्ण केमिकल जात आहे. लोकांना प्यायला पाणी नाही. तिथे जो चिखल झालेला आहे त्याच्यामध्ये गुरं अडकून मरतायत. त्यात 7 गायी मेल्या, गोमाता. त्यानंतर शेतीचं नुकसान होते मोठ्या प्रमाणामध्ये आणि संपूर्ण प्रशासन हे विकलं गेलं असल्यामुळे खाणींच्या ज्या मालकांच्या तक्रारी कोणी घ्यायला तयार नाही. याचं कारण हे जे उद्योग आहेत या उद्योगांनी सत्ताधारी पक्षांना मोठ्या मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत आणि इतर राजकीय पक्ष त्यांच्या पेरोलवर आहेत. माझी मागणी आहे की ताबडतोब त्यांचा परवाना रद्द केला पाहिजे. कुठे आहे तुमचं पर्यावरण मंत्रालय, पर्यावरण खातं? सांगा ना मला. झाडं तोडली जात आहेत त्या भागामध्ये खाण उद्योगाच्या नावाखाली. तुम्ही जो नक्षलवाद संपवलेला आहे असं म्हणताय, तो का या खाण उद्योगाला मोकळं रान देण्यासाठी? खाण उद्योगासाठी नक्षलवाद संपवला की जनतेसाठी संपवला? नक्षलवाद्यांचा त्रास हा अशाच उद्योगांना होता जे जनतेच्या छातीवर बसून निर्माण करत होते. त्यांचं आणि या लोकांचं भांडण होतं. आता जर तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांना जर खरोखर शेतकऱ्यांची, सामान्य जनतेच्या स्वच्छ पाण्यासंदर्भात काही जाणीव असेल तर त्यांनी अशा प्रकारचे पाणी गढूळ करणारे, पाणी विषारी करणारे, शेतजमिनी खतम करणारे जे उद्योग आहेत त्या संदर्भात कठोर भूमिका घ्यायला पाहिजे.